पण कसं काय येणं मला मी माझ्या युगाच्या ठिकाणी पाहत होतो. अरे कसं काय चाललंय ते पाहण्यासाठी मुद्दाम आलो. नरदा तू या ठिकाणी का बोलणार आहेस? का म्हणजे अरे सांप्रत चालू आहे ते काय कलियुग. होय ना? हो तर भविष्यामध्ये देवता ध्यान करण्यासाठी निघतोय. आणि म्हणून हेच हे युग आहे, कलियुग आहे. युगाचा युगपुरुष पण मला सांग रे सांप्रत कलियुग चालू आहे म्हणतोय होय ना? हो मग हे चाललंय ते का काय चाललंय? काय चाललंय? तीन युगात सडली बरोबर ना? सत्य आहे. होय ना? प्रत्येक युगामध्ये भगवंताचं नाव घेतलं जातं. आणि त्याच वेळी माजलेल्या असुरांचा शेवट करण्यासाठी परिणाम प्रवेश केला. आणि कलियुगात सारं घडलं गेलं. आणि भरोशाचा शब्द देवतांनी दिला. आणि तोच युग म्हणजे याच कलियुग, याच कलियुगाचं युग. आणि तेच युग साम्राज्य सुरू आहे. पण यावेळी या ठिकाणी काय घडतं तेवढं सांग. देवतांनी शब्द तुला दिला होय ना? सत्य अरे आहे. दिला कधी आणि घेतला कधी? बोलण्याचा अर्थ अरे बघ, ज्या वेळी कलियुग चालू झालं ना त्याच वेळी सर्व भक्तांनी भक्ती कुणाची करायला हवी? कुणाची? कुणाची म्हणजे या कलियुगाची प्रत्येकाच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी कलियुग सिद्ध आहे. होय ना? होय. मग मला सांग अजूनही आमचा युग माझं चालू आहे. बरोबर आहे. भक्तीच्या वैकुंठीच्या नारायणाची काय आहे असं होणे शक्य नाही. ते कुठेतरी थांबायला हवं. या भाऊ, त्याच्यासाठी या माझ्या प्रश्नाचं उत्तर तरी कोण देईल? कोण देईल म्हणजे? आणि ज्याने युग तयार केलं तो महाविष्णू. काय झालं? याच्या विरुद्ध ध्यान आणि याचा ध्यान विचार. ए नाना, यावेळी साम्राज्य माझा युग झालो आहे. माझ्या युगाचा युगपुरुष असल्या कारणानं मी देवत आहे. पण याचा ताप मी त्या वैकुंठीच्या नारायणाला विचारी. याच्या